या व्हिडिओ नंतर मला खूप साऱ्या कमेंट आल्या की तू जर पाण्यामध्ये मीठ टाकलं असतंस तर किडे बाहेर नक्की आले असते। तर चला बघूया। मी सेम एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घेतलं आणि पूर्ण ढवळून घेतलं जोपर्यंत ते मीठ विरघळत नाही। मीठ पूर्णपणे विरघळल्यावर मी एक पेरू घेतला आणि तुम्ही बघू शकताय पेरू खूप चांगला दिसतोय वरून, पण त्याच्या आतमध्ये जर किडे असतील तर आपल्याला माहित नाही। त्याच्यासाठीच हे 1 ते 1.5 तास असं भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर ना मी डाळीला फोडणी दिली आणि देवपूजा करून घेतली। आज मी सोयाबीन भिजत घातलेले, सोयाबीन पण मी 5 ते 10 मिनिटं भिजत घातले असतील। त्याच्यानंतर ना ते असे पिळून घ्यायचे। त्यामध्ये ना आपले घरातले सगळे मसाले टाकायचे, मीठ टाकायचं आणि ना फक्त तेलामध्ये फ्राय करायचं। गरम गरम डाळ भातासोबत सोयाबीनची अशी भाजी ना खूप छान लागते। त्यानंतर भाऊ घरी आला, मग दोघे मिळून आम्ही एक व्हिडिओ शूट करत होतो, त्याच्यामध्ये आम्ही खूप मस्ती केली। मग 1 ते 1.5 तास होऊन गेलेला, म्हणून मी पुन्हा पेरू बघायला आली की आता तरी यातून किडे निघालेत का, पण ऍक्च्युली या पेरू मधून पण किडे नव्हते निघाले आणि तुम्ही बघू शकताय की पेरू एकदम जसा आहे तसाच होता। मला वाटतंय मी जे पेरू घेतले ते एकदम फ्रेश होते, त्याच्यामुळे यातून किडे नाही निघाले, पण तुम्ही पण एकदा ही ट्रिक ट्राय करून बघा।